नमस्कार. बुकब्रोमध्ये आता लंडन सिरीज चालू आहे, सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. आणि आज एका लंडनवरच्याच अत्यंत चांगल्या पुस्तकावर जे मराठीमध्ये लिहिलं गेलं आहे त्याच्यावर मी बोलणार आहे. आणि तेही अर्थात लंडनमध्ये इथला सेंट रिजंट्स पार्कच्या जवळचा हा सगळा खूप चांगला एक उच्चभ्रू खरं तर भाग आहे. आणि मी सकाळी आत्ता इथे आलो आहे. एक 6-7 डिग्री टेम्परेचर आहे, पाऊस नुकताच पडून गेला आहे, मस्त हवा आहे. आणि माझ्याबरोबर पुस्तक जे आहे ते आहे सुलक्षणा महाजन यांचं आहे लंडन नामा नावाचं जडणघडण पहिल्या ग्लोबल सिटीची. हिथ्रो विमानतळावर उतरताना मला सुलक्षणा महाजन यांच्या लंडन नामा या पुस्तकाच्या मलपृष्ठावरचा जो ब्लर्ब आहे तो आठवत होता. त्यांनी लिहिलंय, लंडनमध्ये व्यापार उद्योग वाढले, ऐश्वर्याला गगन ठेंगणं झालं आणि त्याबरोबर गुन्हेगारीही फोफावली. खून, मारामाऱ्या, रोगराई, दारिद्र्य सर्व काही एकत्र नांदू लागलं. बघता बघता लंडन बकाल होत गेलं. मात्र नंतर दूरदृष्टीच्या व्यक्तींनी, संस्थांनी याच लंडनचा कायापालट केला आणि ते बनलं एक सर्वांग सुंदर महानगर, पहिलं जागतिक महानगर. मानवी सर्जनशीलता, बुद्धी, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तंत्रज्ञान म्हणजेच आजचं लंडन. लंडनचा हा 2000 वर्षांचा प्रवास, या पहिल्या ग्लोबल सिटीच्या जडणघडणीची, चढ उतारांची सुरस कथा म्हणजेच लंडन नामा. नमस्कार. बुकब्रोमध्ये लंडन सिरीज चालू आहे, हे तुम्हाला माहिती आहे. आणि मीना प्रभू यांचं माझं लंडन जसं पुस्तक आहे तसं मराठीमध्ये एक अतिशय दुसरं खूप चांगलं पुस्तक लंडनवरती आहे, जे मुळीच प्रवास वर्णन नाही आहे किंवा स्थलदर्शनासारखं नाही आहे. जे एक लंडन हे छोट्या गावापासून महानगरामध्ये कसं रूपांतरित होत गेलं याची माहिती देणारं आहे ते पुस्तक. आणि ते मी आज इथे अर्थातच एका लंडनच्या सेंट जॉन वूड्स मेट्रो स्टेशनपासून जवळ एक हा एरिया आहे सगळा सेंट रिजन्स पार्कचा, त्याच्यावरती उभा राहिलो आहे सहज आणि बोलतोय. तुम्हाला माहिती आहे माझा माईक विसरलेला आहे, त्याच्यामुळे मला थोडं मोठ्याने बोलणार आहे, तुम्हालाही मोठा आवाज करायला लागेल. पण आपण बोलूया थेट या पुस्तकाविषयी. ते आहे लंडन नामा, सुलक्षणा महाजन, रोहन प्रकाशन. आणि ते त्याचं उपशीर्षकही खूप छान आहे, जडणघडण पहिल्या ग्लोबल सिटीची, असं त्यात म्हटलंय. मला फार हे आवडलंय जे शीर्षक आहे ते. मुळात सुलक्षणा महाजन या आर्किटेक्ट आहेत, त्यामुळे त्यांनी नगर रचना जी असते, हा जो अख्खा एक अभ्यासाचा विषय तो त्यांचा रोजचा विषय आहे. आणि त्या पद्धतीने त्यांनी लंडन हे शहर पार इसवी सन 1 पासून ते आत्तापर्यंत कसं मोठं होत गेलं, कसं वाढत गेलं, काय त्याला चॅलेंजेस आले आणि कशा पद्धतीने लंडनकरांनी त्यावर मात काढली आणि आहे त्या स्वरूपात कुठे आहे हा शहर, कुठे कदाचित जाईल पुढच्या दिशेने, या सगळ्याचा उहापोह इतक्या चांगल्या पद्धतीने केला आहे. मला हे आवडतं अतिशय पुस्तक. त्याच्याविषयी पटकन अजून तुम्हाला थोड्या वेळात. इथे आपण आत्ता खूप मागे एक सुबक सगळी इमारत बघतोय. लंडनमध्ये अशा अनेक रेसिडेन्शियल असे कॉम्प्लेक्सेस आहेत जुन्या काळात बांधलेले, आणि किती देखणी रचना आहे तुम्ही बघा. निसर्गाशी तादात्म्य राखणारी अशीही रचना आहे. त्याचं सुंदर छोटीशी बाग असली तरी सजवलेली असते. आणि त्याला आता फटकून राहणाऱ्या अशाही इमारती आहेत बरं का लंडनमध्ये. लंडनची संस्कृती आता खूप झपाट्याने बदलते, पण तरीही अजूनही लंडनमध्ये मूलतः तुम्ही हा रोड बघितलात तर अशाच इमारती मला दिसतात. पण मला हे का आता सांगायचं आहे तर या पुस्तकामध्ये मुळात सुलक्षणा महाजन यांनी एक छान दिलं आहे की नगर वाढत जाताना
वास्तुकलेने त्याला कसं योगदान दिलं आणि घर बांधण्याचे कायदे कसे बदलत गेले, ते कायदे बदलल्यामुळे काय परिणाम झाले, जेव्हा 18व्या शतकानंतर अमीर उमराव वर्गाचा ऱ्हास हळूहळू कसा झाला, त्यांनी सगळ्या शहरावर त्याच्या स्थापत्यावर काय परिणाम झाले, हे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मला वाटतं लिहिलं आहे. मगाशी मी बोलत होतो वाहतुकीविषयी, त्यावर आगगाडीवर त्यांनी तर इतकं सुंदर 3 पानात फार चांगली टिप्पणी लिहिली आहे की आगगाडीने सगळं कसं बदलून गेलं जग, इंग्लंडचं मुळात, आणि लंडनकडे कसा लोंढा वाढला लोकांचा, आणि कशा पद्धतीने आगगाडीमुळे अगदी म्हणजे जे प्राणी खायला लागायचे ते मांस म्हणून ते जिवंत स्वतःच्या पायांनी चालत यायचे, अशा त्यांनी गमतीशीर टिप्पणी केली आहे. त्याच्याऐवजी आगगाडीत कसे ते बसून यायला लागले, लोकांची कशी सोय झाली, आणि तेव्हाही गरीब आणि श्रीमंत कसा भेद होता. आजही तुम्ही आता बघा, असा एक रुबाबदार इथे मला बंगला दिसतोय, आणि मागे तर, कारण हा जो सगळा भाग आहे सेंट रिजन्स पार्कच्या जवळचा, आणि तर तिथे हे अकॅशिया गार्डन्स म्हणून हा रोड आहे. तर तुम्हाला मी दाखवतो की किती सुबक आणि छोटे बंगले, लंडनमध्ये असं घर असणं म्हणजे किती महाग असू शकतं, तुम्ही इमॅजिन करू शकता. हे बघा, हा मागचा रोड खूप मस्त आहे. काल मी इथे चालायला गेलेलो आणि एकदम मला मस्त मज्जा आली होती. असं हे सुंदर पुस्तक आहे रोहन प्रकाशनचं, सुलक्षणा महाजन यांनी लिहिलेलं लंडन नामा, जडणघडण पहिल्या ग्लोबल सिटीची. फार मला मज्जा आली. जसं जमलं तसं मी लंडनमध्ये माझं खरोखर बाकी सगळं वेगळं एक ट्रॅव्हलर शेड्यूल सुरू होतं, पण इथेही बघायला मजा आली. बुक ब्रो बघत राहा, अशूज ट्यूनला सबस्क्राईब करा. बाय फॉर नाव.